नमस्कार. तर आता आपण बॉडमास हे आपण गणिताचं प्रकरण बघणार आहोत. आता सुरुवातीला बघून घेऊ की नक्की बॉडमास म्हणजे काय. तर बॉडमास नक्की हे जे बॉडमास आहे ते हे काय आहे की हा शब्द मध्ये काय आहे हे पहिल्यांदा आपण बघून घेऊ. आता बॉडमास बनतं कसं, तर बॉडमास हा शब्द झाला कसा तयार. बॉडमास तर बॉडमास कशासाठी, ज्यावेळेस आपण कुठली तरी गणिताची क्रिया आपल्याला दिली असते, गुणाकार भागाकार असे विविध क्रिया दिल्या असतात, गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज किंवा कंस असेल, तर कुठली क्रिया आधी करायची कुठली नंतर करायची त्याचा क्रम कसा आहे ह्या गोष्टीचा हा म्हणजे काय हे जे दिलेलं आहे म्हणजे त्याचाच काय आहे तो क्रम आहे. मग हा क्रम दिलाय तर हे कशासाठी तो क्रम कसा आहे ह्या गोष्टी बघून घेऊ. आता पहिल्यांदा काय येते दिलंय बॉडमास, तर बॉडमास दिलंय तर मग बी कशासाठी, तर काय येतं बी कशासाठी येतं, बी म्हणजे काय येतं ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे काय कंस. मी पहिल्यांदा जर कुठलं जरी उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये अनेक क्रिया असेल तर पहिल्यांदा कुठलं घेणार आहे आपण, याच्यामध्ये कंस पहिल्यांदा घ्यायचाय तो सोडवायचा आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर काय घेणार आहे ऑफ घेणार आहे. ओ कशासाठी तर ऑफ साठी. ऑफ म्हणजे काय येते चाचीचे, ते चाचीचे असते त्यासाठी काय आपलं तर ओ आहे. हे बी कशासाठी बघितलं आपण, ते बी कशासाठी बघितलं तर ब्रॅकेट साठी बी बघितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर डी, डी कशासाठी डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय आपला भागाकार, म्हणजे क्रम कसा आला बघितला कंस साचीचे, त्यानंतर काय आलं भागाकार आला, बरोबर. मग भागाकार आल्यानंतर इथं पुढचं आता मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार इथं तर गुणाकार करायचा. काय करायचं आहे भागाकार केल्यानंतर कुठली क्रिया करायची तर गुणाकाराची क्रिया करायची, बरोबर. त्याच्यानंतर काय आलं ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय येते तर बेरीज, बरोबर. बेरीज करणार आणि हे शेवटला काय राहिले त्याच्यानंतर तर वजाबाकी. तर कुठलं जरी गणित आलं ज्यावेळेस आपल्याला बॉडमासचं गणित येईल ज्याच्यामध्ये काय की अनेक क्रिया असतील. मी समजा उदाहरण घ्यायचं म्हणलं दोन, अशा प्रकारे समजा गणित आलं तर काय करायचं, तर हे काय आपण ओळीने सोडवणार तर नाही सोडवायचं. तर काय करायचं ते ह्या काय करायचं ह्याच नियमानं सोडवलं पाहिजे. ह्याच नियमानं सोडवलं म्हणजे काय पाहिजे, समजा आता इथं ब्रॅकेट आहे, समजा इथं ब्रॅकेट घेतला आपण, बरोबर. मग इथं ब्रॅकेट घेतल्यानंतर उदाहरण सोडवताना काय केलं पाहिजे आपल्याला तर बॉडमास प्रमाणे जो क्रम दिलाय त्याप्रमाणे सोडवायचं. उत्तर जरी आपण त्या नियमानं नाही सोडवलं तरी उत्तर येणारच आहे, पण उत्तर कसं असणार आहे चुकीचं असणार. मग आपल्याला बरोबर उत्तर पाहिजे तर काय झालं पाहिजे ह्या क्रमानं सोडवलं पाहिजे. उत्तर येणार आहे जरी आपण बॉडमासच्या क्रमानं जरी नाही सोडवलं, जरी वेगवेगळं केलं तर उत्तर शेवटी काही ना काही ते येणारच. असं नाही की मला उत्तर येणार नाही, उत्तर कसं असं आपल्याला चुकीचं असेल. त्यामुळं जे काही नियम दिले ते काय करायचे तर पाळले पाहिजे. त्याच्याप्रमाणे आपण जे काय हे दिलंय बॉडमास प्रमाणे आपण काय झालं पाहिजे गेलं पाहिजे, ठीक आहे, बरोबर. मग इथं आता काय करणार आपल्याला काय काय दिसतंय तर हा क्रम लक्षात ठेवायचा. हे आपल्याला पाठच पाहिजे कुठला पहिल्यांदा आहे. त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा आलंय तर बी. बी कशासाठी आपल्याला ब्रॅकेट म्हणजेच कंस. आता इथं कंस आहे का ते इथं कंस आहे, त्यामुळे पहिली कुठली क्रिया करणार आहे तर हे पहिल्यांदा काय करायला लागणार इथं ब्रॅकेट ही करायला लागणार, बरोबर. मग ब्रॅकेट केल्यानंतर कुठलं करणार मग हे ज्यावेळेस आपण सोडून होईल त्यावेळेस काय होणार आहे मग इथं तर हे सोडवायला लागलं का, हे काय सोडवणार इथं कसं आहे आता ऑफ. ऑफ म्हणजे काय येतंय चाचीचे. आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला ऑफ कुठे दिसतंय का तर नाही दिसत. मग नाही दिसत तर मग पुढचं जी कुठली क्रिया दिलेली आहे कुठली दिसते डी. डी म्हणजे काय आपलं तर भागाकार डिव्हिजन, बरोबर. मग तो भागाकार करणार नंतर मग काय करणार आपण गुणाकार करू आणि त्याच्यानंतर इथं ऍडिशन आहे, बरोबर. मग ऍडिशन आता पण काय केलं इथं ऍडिशन आधीच केली. आता ऍडिशन काय केली जरी ते नंतर असली तरी काय केली आपण आधीच केली. तर आधीच केली काय केली तर काय करायचं ज्यावेळेस कुठला कंस असेल तर काय होणार आहे तर कंसातली क्रिया काय झाली पाहिजे आधी झाली पाहिजे, बरोबर. त्याच्यासाठी काय करणार आहे आपण हे पहिल्यांदा करून घ्या. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर इथं कसं होणार आहे मग हा पहिल्यांदा काय करणार आहे 6 गुणिले 5 वजा, बरोबर. मग इथं काय येणार आहे 2/2 काय येणार आहे इथं 1 येणार आहे बे के बी, बरोबर. आता ह्याच्यानंतर काय करणार आहे आपण ह्याच्यानंतर गुणाकार करणार, बरोबर. मग ह्याच्यानंतर काय केला पाहिजे आता गुणाकार, कारण इथं 2 क्रिया आपल्याला येते. आता ही क्रिया बेरीज जरी असली तर आधी का केली आपण ते कंस असल्यामुळे ते आधी सोडवली. हा क्रम लक्षात ठेवायचा सगळ्या गणिताच्या वेळेसला हे पाठच झाला पाहिजे आपल्याला. हे कळलं पाहिजे की आदली मधली क्रिया करायची नाही. जरी इथं बेरीज जरी असली तर आपण कंस पहिल्यांदा घेतला कारण इथं काय आहे तर ब्रॅकेट आधी म्हणून आपण तो कंस सोडून घेतला आणि बेरीज करून घेतली कंसातली. मग त्याच्यानंतर काय होईल मग ह्याचा गुणाकार होईल 6 30 वजा 1 बरोबर काय येणार इथं 29. हे काय मिळालं आपल्याला उत्तर मिळालं, बरोबर.
हा क्रम लक्षात व्यवस्थित ठेवायचा आणि ह्याच्यापर्यंत उदाहरण सोडवायचं. आपण कसं जरी पुन्हा सांगतो की उदाहरण काय कसं जरी कुठल्या जरी सोडवलं आपण आधी तरी आपल्याला उत्तर मिळणारच आहे, पण उत्तर चुकीचं मिळालं. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, हा क्रम लक्षात ठेवायचा. ह्याच्याकडे तर काय करू आपण उदाहरण बघू. ठीक आहे, आता हे उदाहरण दिले तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा उदाहरण व्यवस्थित बघायचं की उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आपल्याला, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. तर काय करायचं, तर कुठल्या क्रमांक जायचं आपल्याला बॉडमॉस. बॉडमॉसलाच काय करायचंय, ह्याच क्रमाने कुठलं पण गणित असेल तर काय करायचंय ते सोडवायचं. मग ते सोडवायचं इथं काय दिसतंय आपल्याला, तर इथं पण कंस दिसतोय आपल्याला. हा एक कंस आहे हा बाहेरचा आणि त्याच्यानंतर काय आहे, हा इथं एक कंस आहे आणि इथं पण कंस आहे. बरोबर. आता काय सांगितलं, ब्रॅकेट सांगितलं आपल्याला. पण आता काय करायचं, मग कंस घ्यायचं कुठलं तर सोडवायचं कुठलं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की कंस जरी असला तर काय करायचं, सगळ्यात जो आतला कंस आहे सगळ्यात, आता इथं कसं दिसतोय, हा जे साधा कंस आहे. बरोबर. आता हे कंस कुठलं कुठलं, इथं हा साधा कंस आहे, हा चौकटी आणि हा महिरपी कंस आहे. बरोबर. मग आता सोडवायचं तर पहिला कुठला कंस सोडवायचा, असं नाही की कुठला कंस तर महिरपी पहिला सोडवायचा, चौकटी पहिला सोडवायचा, असं नाही. ह्यातला नियम काय फक्त लक्षात ठेवायचा की जो आतला कंस आहे सगळ्यात जो आत दिसतोय, इथं कुठला दिसतोय आपल्याला, हा आत दिसतोय, तो काय करायचा, सगळ्यात काय करायचं, पहिल्यांदा सोडवायचा. बरोबर. आता हे सोडू आपण. मग काय करायचं, पहिल्यांदा ह्याची आता महिरपी, हा चौकटी कंस पुन्हा त्यानंतर घेतला प्लस. आता काय करायचं, तर हा पहिल्यांदा कंस सोडवायला घ्यायचा आपल्याला. तर मग हा कंस कसा सोडवायचा, इथं आपल्याला इथं काय 6 2 12 हे आता कंस घेतला. त्याच्यानंतर काय, हा चौकटी कंस, त्याचा काय इथं वर्ग आहे. बरोबर. त्याचा वर्ग आहे, त्याच्यानंतर काय इथं भागिले. जसं आहे तसं बाकीच्या गोष्टी काय करायचं, जे आपण केलेलं नाही कुठलं क्रिया ते तसंच ठेवायचा, तो तसंच खाली उतरून घ्यायचा. त्याच्यानंतर 4 महिरपी कंस वजा काय इथं 10. बरोबर. आता काय केलं आपण, हा एक कंस सोडून घेतला इथला, 6 × 2 सोडून घेतला. तर खालचा घ्यायचा. मग खालचा घेताना कसं करणार, इथं तर हा चौकटी कंस आता सोडू, हा आतला आपण साधा सोडवला. त्याच्यानंतर काय करायचं, हा चौकटी कंस काय करायचा, तो सोडून घ्यायचा. मग चौकटी कंसात काय काय दिसतं आपल्याला इथं, तर इथं 8 अधिक काय इथं हा कंस गेल्यानंतर इथं शिल्लक काय राहते आपल्याला, हा कंस सोडवल्यानंतर आपल्याला काय राहील शिल्लक राहतं 12. मग आता काय करायचं, इथं जरी भागेल दिसत असलं तर हे कंसाच्या बाहेर आहे, पण आपल्याला काय करायचंय, कंस आधी सोडवायचंय. म्हणून आपण इथं काय करणार आहे, 12 अधिक 8 काय येणार आहे 20 आणि इथं कंसाचा काय होणार आहे वर्ग भागिले काय इथं 4 आणि नंतर हा इथं महिरपी कंसाने भागिले 10 भागिले सॉरी वजा 10 काय इथं कंसाच्या बाहेर आहे. त्यामुळे ते काय करणार आहे आपण नंतर सोडवणार आहे. आता इथं सोडवताना आता काय करायचंय, कंस राहिला कुठला, हा पण कंस आता ह्या वर्ग करायचा याचा. मग कसं येणार आहे, 20चा वर्ग किती येतो आपण बघितलं, वर्ग सगळं किती आला, 20चा वर्ग किती येणार आहे 400. मग 400चं काय होणार, 400 भागिले 4 आणि हा महिरपी कंस कसा आहे, इथं महिरपी कंस वजा 10. बरोबर. आता काय करायचं आपल्याला, त्याचं काय करायचं आपल्याला, भागाकार करायचा. पहिल्यांदा भागाकार केला पाहिजे, कंस सोडवायचा. तर इकडे वजा आहे, हा भागाकार जरी आधी असला नंतर असला तरी पहिल्यांदा कंस सोडून घेतला. इथं पण आता कंसातच भागाकार आहे, त्यामुळे काय होणार आहे आपल्याला, तो भागाकार पहिला करायला. मग किती आला भागाकार, इथं 4 भागिले किती आले 100. 100 वजा 10. आता कुठलाच कंस राहिला नाही, आपल्याकडे किती अंक राहिलेत, 2च अंक राहिलेत. मग काय करायचं, 100 वजा 10 किती येणार आपली 90. हे काय मिळालं आपल्याला, याचं उत्तर मिळालं. पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की कुठलं जरी उदाहरण असलं तर ह्या नियमाच्या बाहेर काय करायचं, सोडवताना ह्या नियमाप्रमाणे त्याच्या विरुद्ध करायचं. म्हणजे जो काय नियम दिलाय, ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे काय करायचं, उदाहरण सोडवायचं. त्याच्यामध्ये कुठलंही बदल करायचा नाही, जो क्रम दिलेला आहे तोच क्रम घ्यायचा. त्या क्रमामध्ये काय करायचं नाही, तर वेगळं काय करायचं नाही. हे जे सांगितलंय ब्रॅकेट ऑफ नंतर भागाकार गुणिले बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया काय करायच्या त्याप्रमाणेच करायच्या. आता पुढचं उदाहरण बघू आपण. आता पुढच्या उदाहरणामध्ये पण सेम, त्यामध्ये काही कुठलाच बदल होणार नाही. ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलंय ती एकच पद्धत वापरायची आणि सोडवायचंय उदाहरण. ह्याच्यामध्ये बदल होणार नाही. कुठलं जरी उदाहरण दिलेलं असलं तर त्याच्यामध्ये काय होणार नाही, बदल होणार नाही. आता इथं काय होणार आहे, पहिल्यांदा काय केलं, इथं कंस एक आहे आणि इथं पण कंस आहे. बरोबर. मग इथं कंस त्या आपण हा सोडवू शकतो का, जरी बेरीज सुरुवातीला तर सोडवू शकतो. मग काय करायचं, इथं 5 आणि 3 किती 8, इथं चिन्ह जसं आहे तसं द्यायचं. मग नंतर हा कंस सोडवायचा. हा कंस सोडवायचा कुठला कंस आधी,
तर हा साधा कंस आधी आपल्याला सोडवायचा. चौकटी कंसाचा आधी हा 12 काय करायचं तसंच मांडायचं भागिले. आता इथं किती आहे ह्या कंसात काय तर इथं आता ह्या फक्त 3चा वर्ग आहे बरोबर. मग 3चा वर्ग आहे ते काय करणार इथं 3चा वर्ग 9 वजा 3 हा कंस पुन्हा हा कंस. प्रत्येक काय करायचं एक एक स्टेप सोडवायची जेणेकरून काय होणार नाही उदाहरण आपल्याला चुकणार नाही. मग पुन्हा कसं करणार आहे 8 गुणिले या कंसात 12 भागिले. आता इथं हा कंस सोडून घेऊ 9 वजा 3 किती येत आपलं 6. मग हा कंस राहिला बरोबर. हे आपण काय केलं यांची वजाबाकी केली. जरी भागाकार असला इथं भागाकार पहिला येतो ठीक आहे. इथं कंस असल्यामुळे पहिल्यांदा काय करणार आहे आपण कंस सोडवणार. त्याच्यानंतर राहिलं काय इथं 8 गुणिले इथं आता काय करायचं भागाकार 6 भागिले काय 12 12 भागिले 6 बरोबर. 12 भागिले 6 आल्यानंतर किती आहे इथं 6 दुनी 12. मग राहिलं इथं आपल्याला दोन संख्या 8 दुनी काय येणार इथं 16. हे झालं आपलं काय झालं उत्तर झालं बरोबर. पुढचं उदाहरण बघू आपण त्याच्यानंतर. याच्यामध्ये पण काय केलेलं आहे इथं पण कंस आहेत भागिलेची क्रिया आहे आणखी कुठली कुठली बेरीज आहे गुणाकार आहे वजाबाकी बरोबर. मग ह्या क्रिया आहेत आता तर बघा आता कुठलं घ्यायचं सुरुवातीला आपण. आता सुरुवातीला काय घेणार इथं आपण काय करायचं लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा काय करायचं आहे कंस सोडवायचा आपल्याला. मग कंस सोडवायचा कुठला सोडवायचा मग कुठला सांगितलाय की जो सगळ्यात आत असेल तो कंस काय करायचा आहे पहिल्यांदा तो सोडून घ्यायचा. मग आत कुठला दिसतोय तर आता आत कुठला तर ह्याच्यामध्ये हा पूर्ण कंस आहे पण इथं काय झालंय हा कंस वेगळा आहे आणि इथं ह्या कंसामध्ये हा एक आहे. हा याच्यापेक्षा वेगळा आहे तर काय करू शकतो आपण तो आधी सोडवू शकतो. सोडवू शकतो काय होणार इथं मग इथं कसं येणार आहे मग काय आलं इथं 6 3 × 18 भागिले 3 होतं 18ला 3 का होतं 18ला 3 भागिले म्हणजे किती आलं 6 आलं. हा कंस सोडवायचा होता 2 गुणिले आता इथं कसं कंस होणार आहे काय इथं आता हा कंस आतला सोडवायचा आहे आपल्याला. हा कंस सोडवायचा आहे कारण हा कसा आहे ह्या कंसाच्या काय आहे आतमध्ये कंस आहे. मग तो पहिल्यांदा सोडवून घ्यायचा. तो सोडवताना काय होणार आहे इथं 5चा वर्ग किती येणार आहे आपला 25 वजा 10 त्याच्यात हा कंस पूर्ण केला हा कंस आणि त्याच्यात हा महिरपी कंस. महिरपी कंस इथं झाला बरोबर. आता मग बाकीचं काय काय राहिलं हे तर आपलं इथं काय आहे 6 प्लस मग इथं 2 जसं आहे तसं म्हटलं कारण हा काय करायचा आहे पहिल्यांदा हा कंस सोडवून घ्यायचा. ह्याच्या बाहेर काय येतं चिन्ह कुठले गुणिले आणि जरी कुठलं नसलं तरी कुठलं चिन्ह असतं आपल्याला माहितीये तर गुणिले चिन्ह असते. मग काय केलं 25 10 वजा केलं इथं किती आले 15 आले. आता हा कंस ही झाला सोडवला त्यामुळे कंस गेला तो राहिला कुठला हा चौकोनी इथला हा महिरपी कंस राहिला इथं. मग इथं कंस राहिल्यानंतर 6 प्लस बरोबर 6 प्लस मग हा कंस राहिला आपल्याला हा सोडवायचा आहे. हा सोडवायचा तर किती 15 दुनी 30 मग 15 दुनी 30 इथे किती आले आपले 30 अधिक 6 किती आले 36 आले. हे काय झालं आपलं उत्तर झालं. मग लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये कुठलाच बदल नाही की कुठलं वेगळ्या पद्धतीने करायचे फक्त आपल्याला एकच मेथड ती आहे त्याच पद्धतीने करायचंय. पण फक्त लक्षात ठेवायचं की कुठला आधी करायचा कुठला नंतर करायचा कंस कुठला सोडवायचा ह्याच गोष्टी फक्त आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू आता. आता पुढच्या उदाहरणामध्ये किती इथं काय दिसते ही कंसाच्या बाहेर 100 आहे इथं. त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला इथं सगळं कंस दिलेत. मग कंस दिला तर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की सगळ्यात आतमध्ये कंस कुठला आहे हे पहिल्यांदा बघायचं. मग सगळ्यात आतमध्ये कुठला दिसतोय आपल्याला हा कंस इथं काय दिसतोय 4 गुणिले 2चा काय कंस सगळा दिसतोय आतमध्ये दिसतोय. मग आतमध्ये दिसतो तर काय करायला लागेल तो पहिल्यांदा घ्यायला लागेल. मग हे 100 काय केले हे 100 जसं तसं मांडलं आपण. त्याच्यानंतर हा काय केला महिरपी त्याच्यानंतर हा 24 भागिले आता 24 भागिले इथं आल्यानंतर इथं काय होणार आहे त्यांचा काय करून घ्यायचा आहे तर गुणाकार करायचा आहे. गुणाकार किती येणार आहे 4 दुने 8 इथं आला आणि हा चौकटी कंस काय करणार आपण पूर्ण करणार आहे बरोबर. मग हा इथं काय केला पुन्हा प्लस केल्यानंतर पुन्हा प्लस केल्यानंतर हे काय करायचं 9चा वर्ग इथं करू शकतो आपण. 3चा वर्ग किती येणार इथं तर 9 येणार आहे. मग 9चा आल्यानंतर काय झालं मग इथं हे कंस पूर्ण करून घेतला. आता कंस पूर्ण केल्यानंतर काय करायचंय आपल्याला हा कंसच पुन्हा सोडवायला लागेल. पुन्हा मग याच्यासाठी काय करायचंय हे 100 जसं तसं काय करणार आहे तिथंच मांडणार आहे. ते कुठलं त्यात बदल होणार नाही. त्याच्यानंतर इथं महिरपी कंस पुन्हा इथं कसं येणार आहे ना ह्यांचा काय होणार आता भागाकार येणार आहे बरोबर. मग हा कंस सोडवायचा आपल्याला चौकटी कंस होता किती आले 8 त्रिक 24 प्लस 9 बरोबर. कारण हा कंस निघून गेल्यामुळे इथं काय राहिलं हा इथला कंस काय झाला तर हा चौकटी कंस काय होणार आहे निघून जाणार.
बरोबर. मग हा कंस निघून गेलेला तर इथं कसं होणार आहे 100 वजा, आता इथं काय होणार आहे 9 3 12 बरोबर. मग 9 3 12 राहिलं म्हणजे काय येणार इथं. आणि लक्षात ठेवायचं कंसाच्या बाहेर जे चिन्ह असतंय तर काय होतं, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असलं तर आतल्या संख्येचं चिन्ह काय होतंय बदलतं. म्हणजे कसं होणार इथं 100 वजा ते धन आहे ते इथं काय झालं कंसाच्या बाहेर आल्यानंतर काय होईल ऋण होईल. बरोबर. मग 100 कसं झाले 100 किती आले इथं यांची वजाबाकी केली किती उत्तर मिळालं आपल्याला 88 उत्तर मिळालं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय दिसते आपल्याला तर कंस इथं पर्यंत कंस दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर काय दिलंय इथं पण काय दिलेलं आहे वर्ग दिलेला आहे. मग वर्ग दिलाय तर वर्ग कशाचा आहे गणित फक्त व्यवस्थित बघायचं की आपल्याला दिलंय काय, पहिल्यांदा काय करायला पाहिजे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा बेरीज करून घेणार का पहिल्यांदा वर्ग करणार हे गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता काय दिसतंय आपल्याला इथं काय दिलंय तर कंस दिला कंसाचा वर्ग. बरोबर. कंसाचा वर्ग आहे. मग कंसाचा वर्ग दिलाय म्हणलं पहिल्यांदा काय करायला लागेल तर पहिल्यांदा काय करायला लागणार इथं जी कंसातली क्रिया आहे ती पहिल्यांदा करायला लागणार. मग कसं होणार इथं हा चौकटी कंस. आता हा कंस सोडवायचा ज्यावेळेस वेगवेगळा असेल त्यावेळेस काय करू शकतो आपण कंस सोडवू शकतो. मग कंस सोडवायचं तर मग कसं होणार इथं 5 आणि 3 8 होणार आहे आणि 8चं काय येणार इथं वर्ग येणार आहे. आणि इथं कसं होणार आहे 4 2 8 हा कंस पूर्ण भागिले काय येणार इथं 2 असं येणार आहे. बरोबर. मग याच्यानंतर कसं होईल इथं काय होणार इथं हा चौकटी कंस 8चं काय येतं वर्ग 8 भागिले 2 असे येणार आहे. बरोबर. आता 8चा इथं वर्ग कसा केला तर 5 आणि 3 8ची पहिल्यांदा काय करायची बेरीज करायची त्याच्यानंतर सोडवायचं. मग कसं येणार आहे 8चा वर्ग किती आपल्याला माहिती आहे आपण बघितलं वर्ग सगळं तर 8चा वर्ग किती येणार इथं 64 वजा 8 भागिले काय येणार इथं 2 येणार. बरोबर. मग आता काय करायचं आता पहिल्यांदा काय करायला लागेल इथं पहिल्यांदा काय करायला हा कंस जर इथे काय दिसतंय आपल्याला इथं वजा बाकी इथं भागाकार आहे. बरोबर. मग आज ज्या वेळेस आपण काय बघितलं तर कसं करायचं कुठल्या क्रमानं बरोबर आधी काय इथं भागाकार आहे नंतर वजाबाकी. पण कशामुळे आपल्याला करायला लागतंय हे तर हे कंस आधी काय करायला लागतं आपल्याला कंस सोडवायला लागतो त्यामुळं ही वजाबाकी करणार आहे आपण. मग वजाबाकी येणार किती इथं 64 मधून 8 गेले राहिले किती 56 भागिले काय येणार आहे आपलं 2. मग किती आलं उत्तर आपलं या 56 इथं काय करायचंय भाग लावायचा किती येणार आहे मग तर किती उत्तर येणार आपलं 28 उत्तर आलं. बरोबर. सेम कुठल्याही ह्याच्यामध्ये काहीच बदल नाही. लक्षात ठेवायचं की ज्याप्रमाणे उदाहरण सगळे दिलेत तर उदाहरण ज्या प्रमाणात दिले त्या प्रमाणात स्वतः व्यवस्थित मांडून घ्यायचं. जो क्रम आहे तो चुकवायचा नाही. ज्याप्रमाणे गोडावरचा क्रम आहे त्या क्रमानं सोडवायचं. याच्यामध्ये जर बदल झाला तर आपलं उत्तर काय होणार आहे चुकणार आहे. त्यामुळे हा क्रम चुकवायचा नाही लक्षात ठेवायचं. पुढचं उदाहरण. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय केलं इथं पण हा कंस येतो इथं हा वर्ग दिला. तर मग अशी काय केलं होतं आपण तर कंसामध्येच काय केलं होतं बेरीज केली कंसाचा नंतर काय केला वर्ग केला होता. बरोबर. मग कंसाचा वर्ग केल्यानंतर इथं काय करायला लागणार आता बरोबर इथं काय करायला लागणार होता पहिल्यांदा काय करायचं गुणाकार करायचा का त्याचा वर्ग करायचा. तर लक्षात ठेवायचं हा वर्ग कोणाचा इथं फक्त तर ह्या 2चा वर्ग आहे का तर नाही. मग 2चा वर्ग नाही तर मग पहिल्यांदा काय करायला लागणार त्याचा तर त्याचा पहिल्यांदा कशा करायला ह्याचा वर्ग केल्यानंतर तो गुणाकार करणार आहे. म्हणजे कसं होईल आता इथं मग हा कंस सोडवू शकतो का आपण तर सोडवू शकतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा कंस मांडला इथं किती आले इथं 6 36 अधिक. आता ह्या कंसात करताना कसं होणार आहे पहिल्यांदा काय करून घ्यायचा तर 2चं काय इथं तर घन आहे. 2चा घन येतो किती तर 2चा घन किती येणार आहे 8 येणार आहे गुणिले 2 बरोबर आणि वजा 7. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं की कुठलं वर्ग कधी करायचा कंसाचा वर्ग कधी करायचा कंसातली क्रिया करायची नंतर वर्ग करायचा का. ज्यावेळेस कंसाचा वर्ग असेल त्यावेळेस काय करायचं हे तर सांगतोय का पुन्हा एकदा 2 अधिक 3 कंसाचा वर्ग आणि 2 वर्ग अधिक 3 बरोबर. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये केलं काय पाहिजे आपल्याला. मग ह्याच्यामध्ये करताना ह्या पहिल्या ज्यावेळेस दिलेलं आहे पहिलं इथं दिलंय तर पहिलं काय करायचं आपल्याला तो कंसाचा वर्ग आहे याचा अर्थ काय होतोय तो दोन्हीचा वर्ग आहे. मग आपण काय करू शकतो इथं तर करताना काय करणार यांची बेरीज करायची आणि मग कंसाचा वर्ग करायचा. म्हणजे त्याचं उत्तर येते देणार आहे तर 5चा वर्ग 25 असं येणार आहे. पण तू ज्यावेळेस असं असेल 2चा वर्ग प्लस 3 आहे मग 2चा वर्ग ज्यावेळेस प्लस 3 आहे त्यावेळेस काय करायचं मग इथं 2चा वर्ग किती आहे
4 आणि प्लस काय येणार आहे 3, म्हणजे उत्तर इथं किती येणार आहे 7 आहे. त्यामुळे हे कसं दिलंय आणि हे कुठलं मांडणी कशी आहे, ह्या दोन गोष्टी काय करायच्या व्यवस्थित बघायच्या. इथं चुकायचं नाही आपल्याला. कारण कसं होतं की हे वर्ग करताना आपण पहिल्यांदा असं केलं आणि वर्ग केल्यानंतर, बरोबर, पण इथं काय केलं आणि ह्याचा वर्ग केल्यानंतर बेरीज केली. त्यामुळे तो पण क्रम व्यवस्थित आला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये बघतोय पण ह्याचं उत्तर किती आलं पहिल्याचं, ह्याचं 25 आलं, ह्याचं किती उत्तर आलं 7 आलं, बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अगदी बारकाईने बघायच्या. आता इथं मग काय होणार आहे, कंसामध्ये काय येणार आहे 6 प्लस इथं किती येणार आहे 16 वजा 7, मग किती येणार इथं 16 आणि 6 ची काय होणार आहे बेरीज. 16 आणि 6 22, 22 वजा काय येणार इथं 7, 22 वजा 7 किती येते आपलं तर 15. मग हे काय झालं आपलं उत्तर, बरोबर. तर लक्षात ठेवायचं, हे व्यवस्थित क्रम लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू अजून. आता ह्या उदाहरणामध्ये काय केलंय, हे आता पण जसं आपण केलं त्याच उदाहरणाप्रमाणे इथं काय आहे तर एकाच संख्येचा वर्ग आहे आणि कंसाचा वर्ग नाही. मग कसं करणार, इथं हा कंस इथं 50 वजा इथं कसं येईल मग 4 चौक 16 प्लस 6 कंस पूर्ण हा कंस भागिले काय इथं, तर हा कंस काय सोडू शकतो आपण 3 आणि 2 5 आली, ह्यांची बेरीज केली आपण, हा कंस सोडून घेतला. मग पुन्हा पुढच्या बारीला कसं येईल, मग इथं 50 वजा इथं काय होणार आहे 16 आणि 6 22 भागिले काय येणार आहे 5 येणार आहे. आता इथं किती येणार आहे, मग आता याच्यामध्ये काय केलं 50 वजा काय 6 करायचं, मग 50 वजा 22, मग 50 वजा 22 किती येणार आपलं 28 आणि भागिले काय येणार इथं 5. मग 28 भागिले 5 होता, इथं भाग जातोय का पूर्ण, त्याच्यामध्ये उत्तर मग राहताना कसं जाणार आहे 28/5. एक तर अपूर्णांकात असं उत्तर राहील, नंतर काय होईल दशांश अपूर्णांक. आपण बघितलं की अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं या गोष्टी आपण बघितली. मग कसं होणार इथं भाग कितीचं लागणार नाही, इथं इकडं असं भाग लावू 28 भागिले 5 किती भाग लागणार आहे 5 5 25 राहिले शिल्लक 3. मग काय करणार इथं दशांश इथं 0 देणार 5 तर 30 0 0 हे पूर्ण भाग गेला इथं. मग किती उत्तर आहे, ह्याच्यातलं कोणतंही उत्तर असू शकतं. 28/5 असेल किंवा 5/6, जे पर्याय कुठलं उत्तर असेल त्याच्याप्रमाणे आपण सिलेक्ट करणार. पहिल्यांदा हे तर उत्तर आपल्याला मिळेल, पण हे जर पर्याय नसेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करायला लागेल. त्याच्यानंतर आपलं मग बरोबर उत्तर मिळालं आपल्याला. पुढचं उदाहरण आता पुढच्या उदाहरणामध्ये पण तसंच दिलेलं आहे. काय करायचं इथं यांची काय करायची 9 3 12 गुणिले ह्या कंसात आता काय येणार आहे 2 चा वर्ग 4 प्लस 4 कंस भागिले 2, बरोबर आहे. या कंसात आहे हा कंस कसा आहे इथं तर ह्या 12 गुणिले चौकटी कंस पहिल्यांदा कंस लिहिताना पण बरोबर व्यवस्थित लिहायचा. 2 दुने 4 कुठला कंस आहे ह्या कंसात साध्या कंसात अधिक 4 भागिले काय आहे 2 आणि हा कंस पूर्ण, बरोबर. मग याच्या नंतर कसं होईल आता मग 12 गुणिले ह्या कंसात 4 आणि 4 8 भागिले 2 कंस पूर्ण. मग कसं झालं 12 गुणिले 2 चौक 8, मग कसं आलं 12 चौक 48 हे आपल्याला उत्तर मिळते. किती मिळाले तर 48. हे लक्षात ठेवायचं की इथला क्रम काय झाला पाहिजे चुकला नाही पाहिजे. जो कंस पण असतील काय करायचं व्यवस्थित मांडवायचं. जर कंस मांडताना चुकला तर काय होणार आहे कुठली तरी क्रिया आधी होईल कुठली तरी नंतर होईल, ह्या गोष्टी पण झालेल्या नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर उदाहरण बघू. आता याच्यामध्ये काय केलं इथं कंस दिलाय हा, इथं 2 कंस दिले तर ही 9 संख्या काय भागिले पण ती कशी आहे कंसाच्या बाहेर आहे. मग पहिल्यांदा काय करून घेणार आहे तर हा कंस सोडून घेणार आहे 7 आणि 2 9 गुणिले इथं किती येणार आहे 3, बरोबर. मग हे दोन्ही कंस गेले आणि इथं काय आलाय तर कंसाचं काय आहे वर्ग आहे भागिले काय इथं 9 आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय करणार इथं हा चौकटी कंस इथं त्याच्यानंतर 7 आणि 2 9, बरोबर. 7 आणि 2 9 इथं काय करणार आहे मग आपण हा पण कंस सोडून घेणार आहे. मग किती आले इथं 3 कंसाचं काय होतंय वर्ग भागिले 9 भागिले 9 आता काय ते आले
27 कंसाचा वर्ग भागिले 9 आले, बरोबर. मग भागिले 9 आल्यानंतर काय होणार आहे? मग इथं त्या 27चं काय करायला लागणार? पहिल्यांदा वर्ग केल्यानंतर जो आकार करायला लागणार आहे, बरोबर. मग वर्ग इथं किती आला? 729 भागिले काय आलं? 9 आलं इथं, बरोबर आहे. आता भागाकार काय करायचा? 9 न काय करायचं? इथं भाग करायचं. किती आलं इथं? 9 8 72 99 9 91, बरोबर. मग इथं काय झालं? उत्तर किती मिळालं? 81 मिळालं. ठीक आहे. हे पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की हा आतला कंस सोडवायचा, त्याच्यानंतर हा आतला कंस सोडवायचा, आणि हा कंसाचा वर्ग आहे त्यामुळे आपल्याला हे केल्यानंतरचा वर्ग करायचा, आपल्याला आधी नाही करायचं कुठल्या गोष्टी. हा जर कंस इथं असता तर काय केलं असतं? आपण 3चा वर्ग केला असता. पण इथं काय? ह्या पूर्ण कंसाचा वर्ग, या कंसाचा वर्ग आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण गुणाकार करत त्याच्यानंतरच काय आला पाहिजे? तर तो वर्ग आला पाहिजे. म्हणून आपण ह्या स्टेपला इथं वर्ग केला, जो की 9 27, मग 27चा वर्ग केला. 27चा वर्ग मिळाला 729 भागिले काय केलं? 9 केलं. त्याच्यानंतर आपल्याला किती उत्तर मिळालं? तर 81 उत्तर मिळालं. ठीक आहे. याच्यानंतर आता इथं पण बघा, इथं काय दिसतोय? ह्या कंसाचा वर्ग आहे. मग ह्याचा त्याचा संबंध आहे काय? तर इथं काही संबंध नाही. मग कसं होणार? इथं कसं आलं? मग कंसात 5 आणि 3 8 ह्या कंसाचा काय येणार आहे? वर्ग येणार आहे इथं. नंतर इथे इकडचं सोडून घेऊ आपण. इथं कसं येणार आहे? मग 6 गुणिले कंसात इथं कसं येणार आहे? 2 अधिक 1 म्हणजे 3 आले इथं. हा कंस इथं पूर्ण झाला, बरोबर. त्याच्यानंतर हा इथं मोठा कंस, बरोबर, प्लस काय येणार आहे? 10 येणार आहे इथं. मग कसं येणार आहे? इथं 8 8 64 वजा, मग इथं किती आले? 7 18, बरोबर, आणि प्लस काय येणार? इथं 10 येणार आहे, बरोबर. हे पहिल्यांदा सोडणार आपलं, आणि त्याच्यानंतर काय केलं? इथं हा कंस सोडला. त्याच्यामुळे किती मिळाला आपल्याला? इथं या कंसाचा विचार केलाच 64 वजा 18 प्लस काय करायचं? हा कंस प्लस 10 येणार. तर हे कंसाच्या बाहेर आहे, तर मग काय करणार आहे? इथं घेणार नाही, बरोबर. मग 64 वजा 10 गेले. 64 मध्ये किती झाले? मग 64 वजा 18, बरोबर. मग 64 वजा 18 काय केलं? मग इथे किती आले? 8 आणि 6 8 आणि 6 14, मग इथे किती झाले? 2, किती आले? 46, आणि 46 प्लस काय आले? तर 10 आले. आपल्याला काय मिळालं इथं? मग किती उत्तर मिळालं? तर 56 उत्तर मिळालं. किती उत्तर मिळालं? 56 उत्तर मिळालं, बरोबर. ठीक आहे. तर मग हे लक्षात ठेवायचं की कुठल्या क्रियेला आपण करतोय, कुठला त्याचा क्रम कसा आहे, याच्यामध्ये हेच महत्वाचं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं तर कुठलंच येणार नाही. पुन्हा एकदा आपण बघून घेऊ की कुठला क्रम होता तो. ठीक आहे. आता काय लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा कुठलं जरी उदाहरण आलं आपल्याला त्याच्यामध्ये बघून घ्यायचं कुठल्या क्रिया दिलेल्या आपल्याला, कुठल्या याच्यामध्ये ब्रॅकेट दिसतंय का, बरोबर, ब्रॅकेट दिसतंय का, बेरीज दिसते का, गुणाकार आहे का, भागाकार आहे का. मग भागाकार ज्या दिवशी आपल्याला क्रिया दिसते त्याच्यानंतर पहिली कुठली करायची, दुसरी कुठली क्रिया करायची, तर हा क्रम काय आपल्याला तो हा काय पाहिजे, तो दिलेला आहे तो फिक्स तसाच पाहिजे, याच्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. पुन्हा सांगतोय ना, ब्रॅकेट त्याच्यानंतर ऑफ म्हणजे चाची चेन, त्याच्यानंतर काही भागाकार, गुणाकार, त्याच्यानंतर काही बेरीज आणि वजाबाकी, ह्याच क्रमाने जायचंय. तर आपलं उत्तर कसं येणार आहे? बरोबर. ठीक आहे. आपण थांबू इथं.